नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपुरातील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात लवकरच आफ्रिकन सफारी सुरू होणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत FDCM गोरेवाडा प्राणी संग्रहालय लिमिटेड आणि नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे। मुंबईमध्ये एका अल्पवयीन मुलाने त्याच्या 15 वर्षाच्या मैत्रिणीला 30 मजली इमारतीवरून ढकलून दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे। याबाबत अल्पवयीन आरोपी मुलाविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। आरोपी आणि मृत मुलगी दोघेही मित्र असल्याची माहिती मिळाली आहे। आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावर इंदूर देवास दरम्यान 50 तास वाहतूक कोंडी झाली होती, ज्यामध्ये हजारो वाहने अडकल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली। या वाहतूक कोंडीत 3 जणांचा मृत्यूही झाला आहे। या प्रकरणात NHAIच्या वकिलाचे वादग्रस्त विधान समोर आले आहे। लोक कोणत्याही कामाशिवाय इतक्या लवकर घराबाहेर का पडतात, असे वकिलाने न्यायालयात म्हटले आहे। ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारर यांच्या नवीन सरकारने इमिग्रेशन सिस्टीम मध्ये मोठे बदल केले आहेत। हा नियम 22 जुलै 2025 पासून लागू केला जाणार आहे। या बदलांमुळे भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांना व्हिसा मिळणे अधिक कठीण होणार आहे। पाकिस्तानशी संबंधित अनेक डिजिटल प्रोफाइलवर भारतामध्ये बंदी घालण्यात आली होती, ज्यामध्ये अनेक प्रमुख पाकिस्तानी कलाकारांच्या इंस्टाग्राम अकाउंटचा समावेश होता। विशेषतः अभिनेत्री मावरा होकेनचे अकाउंट गेल्या 2 महिन्यांपासून भारतीय वापरकर्त्यांसाठी ब्लॉक करण्यात आले होते। मात्र आता भारतामध्ये मावराचे अकाउंट सक्रिय करण्यात आले आहे। आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 7 सप्टेंबर रोजी होऊ शकतो। त्याचबरोबर आशिया कप 2025 5 सप्टेंबर पासून सुरू होण्याची शक्यता आहे, तर स्पर्धेचा अंतिम सामना 21 सप्टेंबर रोजी होईल। ही स्पर्धा 17 दिवस खेळवली जाणार आहे। तर हे होते आजचे न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।